शॅम्पूमधील घरातील ही वस्तू टाका, तुमच्या घरातील पाली, झुरळ, उंदीर पूर्णपणे निघून जातील, तेही एकाच वापरामध्ये। आणि यासाठी तुम्हाला कोणतंही औषध, केमिकल किंवा खर्च करण्याची गरज नाही। घरातीलच वस्तू वापरायच्या आहेत, फक्त प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा, इथे मी घेतलेला आहे शॅम्पू इथे आपल्याला म्हणजे एक रुपयाचं पाऊच असतो ना, तर ते घेतला तरी चालतो, किंवा तुमच्याकडे मोठी बॉटल असेल तर त्यामधील तुम्ही शॅम्पू काढायचा 1 ते 2 चमचे असं एवढे प्रमाण घेऊ शकता। आणि कोणत्याही ब्रँडचा शॅम्पू असेल तरी चालतो। जसं की आता माझ्याकडे हा शॅम्पू आहे, तो मी 2 चमचे वाटीमध्ये घेतलेला आहे। आणि इथे बघा, आता ना जसं शॅम्पू आपण वापरला 2 चमचे, त्याप्रमाणेच इतर वस्तू वापरायच्या आहेत। तर इथे आपल्याला लागणार आहे 1 चमचा खायचा सोडा, इनो किंवा बेकिंग पावडर वापरलं तरी चालतं। शॅम्पूमध्ये खायचा सोडा टाकला की हे पूर्ण असं मिश्रण फेसाळतं, डबल झाल्यासारखं होतं। तर तेच आपल्याला हवं आहे, त्यामुळे आपण याला चांगलं यामध्ये टाकून फेटून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। जसे की आता हे पूर्ण मिश्रण असं फेसाळलं आहे, तर याला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूयात 1 मिनिट साईडला। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा। माझ्याकडे छोटा साईजचा कांदा नाही, म्हणून मी मोठा कांदा वापरला आहे। तुम्ही छोट्या साईजचा कांदा घेतला तर पूर्ण वापरा, मी मोठा अर्धा कांदा वापरणार आहे। त्याचा अगोदर पाचोळा काढून घ्यायचा, पूर्ण त्याला स्वच्छ करून घ्यायचं आणि अर्ध कट करून मी वापरणार आहे। आता कांदाच इथे का, तर शॅम्पू सोबत कांद्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप स्ट्रॉंग होतं। आणि स्ट्रॉंग यासाठी मी म्हणत आहे कारण की इतर तुम्ही जर उपाय केले तर ते 2 तासासाठी पुरेसे होतात, त्याची स्मेल निघून गेली की ते काही ते असर करत नाहीत। पण इथे जो कांदा आहे त्याचा जो वास आहे तुम्ही बघितला असेल, जेवढं जास्त दिवस राहील तेवढा वास स्ट्रॉंग होत जातो, तीव्र होत जातो। त्यामुळे इथे आपल्याला कांदा हा वापरायचाच आहे शॅम्पू सोबत। आणि त्यासाठीच मी इथे अर्धा कांदा घेतलेला आहे, बाकी अर्धा आपण खाण्यापिण्यामध्ये वापरू शकतो। छोटा कांदा असेल तर 1 पूर्ण वापरा। तर त्याला आपल्याला आता खिसून घ्यायचं आहे। खिसून यासाठी की खिसल्यानंतर काय होतं, यामधील पूर्ण जे रस आहे किंवा जो पण आपल्याला इथे फायदा मिळणार आहे, याचा जो तीव्र वास आहे तो अजूनच इन्हॅन्स होतो। आणि यामधील जो रस आहे किंवा बारीक याची पेस्ट तयार होते, ते आपल्याला पुरेपूर वापरता येतं, पुरेपूर याचा आपल्याला फायदा घेता येतो। तर कांदा मी चांगला व्यवस्थित खिसून घेत आहे। यासाठी बघा, आता इथे ना जे खिसलेली पेस्ट आहे, म्हणजे मोठे मोठे जे कांद्याचे पार्ट होते ना, ते जरी तुम्ही घेतले तरी चालतात। पण कांदा इथे मोठा होता अगोदरच, तर मला जेवढा पाहिजे आहे तेवढा खिस चांगला निघालेला आहे, त्यामुळे मी फक्त कांद्याचा खिस घेतलेला आहे, जो की आपण टाकणार आहोत या मिश्रणामध्ये। रस बघू शकता कांद्याचा भरपूर यामध्ये आहे, पाणी पडत आहे आणि तेच आपल्याला हवं आहे। तर या मिश्रणामध्ये टाकून अगोदर याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात, एकजीव करूयात। आता परत यामध्ये काय होतं ना, अगोदर जसं 1 मिनिटासाठी आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आणि परत यामध्ये कांदा टाकला की हे मिश्रण परत फेसाळल्यासारखं होतं, डबल झाल्यासारखं होतं। तर हे असंच हवं आहे आपल्याला, चांगलं आपल्याला याला फेटून घेतल्यासारखं करायचं आहे, मिक्स करायचं आहे। त्यामुळे अजूनच यामध्ये जे रिॲक्शन आहे ते स्ट्रॉंग होतं, जे की खायचा सोडा आणि शॅम्पूमुळे तयार होतं। तर आता बघा, चांगलं हे मिश्रण जे आहे फेसाळलेलं आहे, तर याला आपण थोडं साईडला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात। त्यासाठी आपल्याला अजून 1 वाटी लागणार आहे, किंवा इतर कोणतं भांडं घेतलं तरी चालतं। त्यामध्ये साधारण 1 कप पाणी टाकायचं, अर्धा कप मी टाकलं, अजून अर्धा कप टाकणार आहे। तर साधारण 1 कप पाणी आपल्याला वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 मोठा चमचा मीठ जे आहे ते अगदी तुमच्याकडे सेंधा मीठ असेल किंवा पिंक सॉल्ट कोणतंही असेल तर ते तुम्ही टाकू शकता, किंवा साधं आपलं मीठ असेल, खडी मीठ असेल, ते जरी घेतलं तरी चालतं। 1 मोठा चमचा भरून मीठ घ्यायचं, या पाण्यामध्ये टाकायचं, चांगलं व्यवस्थित याला थोडंसं विरघळेपर्यंत मिक्स करायचं। आणि मीठ इथे खूप स्ट्रॉंग रिझल्ट देतं, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, मिठाचा वापर आपल्याला करायचाच आहे। आणि हा उपाय मी तुम्हाला करून देखील दाखवणार आहे। तुम्ही म्हणाल खरंच घरामध्ये जे अनावश्यक जीवजंतू होते, जसं की उंदीर, पाली किंवा झुरळ, मच्छर, ते पूर्णपणे नाहीसे होतात। आणि यासाठी आपल्याला इथे अर्ध लिंबू लागणार आहे, अर्ध लिंबू मी कट करून घेतलं, ते आपल्याला आता पाण्यामध्ये असं पिळायचं आहे। पूर्ण लिंबू अर्ध इथे यामध्ये पिळून घ्यायचा, लिंबाचा रस पुरेपूर आपण काढायचा। जर लिंबामध्ये जास्त रस नसेल तर पूर्ण लिंबू वापरा, पण कंजूसपणा करू नका। हे लिंबू चांगलं रसरशीत असं होतं, म्हणून मी अर्ध लिंबू घेतलं। त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे, जे आपण साईडला रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, जे की पूर्ण यामध्ये रिॲक्शन झालेलं आहे, फेसाळलं आहे। आता पाण्यामध्ये टाकून याला परत आपण डायल्यूट करून घेऊयात, त्याला मिक्स करून घेऊयात। आणि जसं मी म्हणलं, ही प्रोसेस जी आहे खूप सोपी आहे, पण महत्त्वाची आहे। आणि त्यासोबतच ना, याला रोज रोज देखील करण्याची गरज नाही, एकदा करून तुम्हाला याचा रिझल्ट मिळू शकतो। फक्त आता बघा काय
काय करायचं, याला ना हलवून घ्यायचं चांगलं. कांद्याची पेस्ट पूर्ण यामध्ये अशी मिक्स झाली पाहिजे, गाठी झाल्या नाही पाहिजेत. त्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे, चिमूटभर हळद यामध्ये टाकायची. हळद टाकून याला चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मिरची. लाल तिखट मिरची तुमच्याकडे जी असेल ती घ्यायची, पण त्या अगोदर याला आपल्याला ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी साधारण 10 मिनिट, कारण की यामध्ये जे रिॲक्शन आहे ते स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. जसे की तुम्ही बघू शकता 10 मिनिट रेस्टवर ठेवल्यानंतर लाल मिरची आपल्याला लागणार आहे. तिखट असली पाहिजे, नसेल लाल मिरची तिखट, कोणता मसाला तिखट असेल तो वापरा, किंवा हिरवी मिरची तिखट असेल तर खलबत्त्यामध्ये ठेचून यामध्ये टाकली तरी चालतं, किंवा बारीक कट करून टाकली तरी चालतं, पण तिखट असली पाहिजे याची म्हणजे दक्षता घ्या. आता बघा लाल मिरची पावडर टाकून चांगलं व्यवस्थित याला मी ढवळून घेतलं, मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, हे जे मिश्रण आहे ना, या मिश्रणाला बघा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल ना तर तुम्हाला त्याप्रमाणे ना जास्त हे म्हणजे घ्यावं लागेल. जसं आता हे आपण चटणी वापरली, लाल मिरची पावडर वापरलं किंवा कांदा वापरला, खायचा सोडा, तर ते प्रमाण वाढवत जा. असं नको व्हायला की प्रमाण तेवढंच ठेवलं आणि पाणी जास्त टाकलं, अजिबात नाही, त्यामुळे तुम्हाला फायदा मिळणार नाही. तर आता बघा मी याला गाळून घेतलं, कारण की कांद्याचे जे पेस्ट होती त्याचे मोठे मोठे पार्ट नंतर अडकले असते आपल्या बॉटलमध्ये, त्यामुळे काढून घ्यायचं, त्याला गाळून घ्यायचं. चांगली फाईन म्हणजे जी लिक्विड आहे तर ते आपल्याला मिळालेलं आहे. आता यामध्ये मी कापूर टाकलेला आहे, कापूरच्या 1-2 वड्या बारीक करून यामध्ये टाका. मी अगोदरच पावडर करून ठेवलं होतं ते वापरलं. कापूर खूप महत्त्वाचा आहे घरामधील कीट घालवण्यासाठी आणि घरातील कुबट दमट वास घालवण्यासाठी. आता इथे आपल्याला लागणार आहे तुरटी. तुरटी आत्ताच वापरायची नाही, तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, तुरटीचे 2 खडे मी घेतलेले आहेत. दिसायला खडी साखरेसारखीच दिसते तुरटी, पण वेगळी असते. तुरटीचं पावडर असेल तर ते वापरा, माझ्याकडे असं खडा आहे तर हे मी खडा वापरत आहे. त्यानंतर बघा काय करायचं, एखादी स्प्रे बॉटल तुमच्याकडे असेल तर घ्यायची, नसेल तर तुम्ही साधी पाण्याची बॉटल घ्या. सुईला गरम करून त्याला जे पाण्याची बॉटल आहे ना त्याच्या झाकणावरती छिद्र पाडा, म्हणजे आपली स्प्रे बॉटल सारखं ते काम करते. स्प्रे बॉटल मी यासाठी म्हणत आहे कारण की काय होतं ना, म्हणजे थोडंसं हे इक्वली लागतं आणि दूर जसं पालीवर असतात तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचतं, म्हणजे याचा आपल्याला पुरेपूर रिझल्ट मिळतो. टाकणं सोपं जातं आणि कमी लागतं स्प्रे बॉटलमुळे. आता इथे आपल्याला टाकायची आहे तुरटी. तुरटीचे 2 खडे मी घेतलेले आहेत, ते आपल्याला टाकायचे या पाण्यामध्ये. आणि पावडर असेल तर लगेचच विरघळते, तुरटी देखील थोड्या वेळाने विरघळतेच, त्यामुळे मी यामध्ये असेच खडे टाकले आणि याला ना आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे पूर्ण खडे जे आहेत ते यामध्ये विरघळतील. आणि आता ही आपली झाली आहे पॉवरफुल सोल्युशन. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला तुम्ही कुठे वापरता, तर योग्य जागेवरती योग्य वेळी वापरणं खूप गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी घरातील खिडकी दरवाजे की तुम्ही याने स्प्रे करा, म्हणजे कसं होईल, घरामध्ये जर शांतता झाली की कीटक बाहेर निघतात आणि जसं बाहेरून पाली येतात किंवा उंदीर, कॉकरोच, त्यांच्यासाठी हे परफेक्ट राहील. याची स्मेल खूप स्ट्रॉंग असते, रिझल्ट स्ट्रॉंग मिळतो. ट्राय करून बघा, कुठे गावाला जाताना घरामध्ये याचा स्प्रे करा, बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि हो, यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया.